काजळ काय रात्रीमधला तो लख्य प्रकाश असतो. स्वतः जिजून घरासाठी तो चन्नासारखा दळवतो. मुलीच्या एका हास्यासाठी तो आभाळ मोकळा करतो. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तो आतल्या आत रडतो. कधी कडक शिस्त तर कधी मायेचा हात. संकटाच्या वादात तो धरतो भक्कम हात. बाहेरून जरी वाटला तो कठीण नाळासारखा, आत मात्र पाझर असतो अगदी मधाच्या दारीसारखा. लहान लेकीच्या पावलांना तोच आधार देतो. तिच्या इवल्या स्वप्नांना तोच पण नवे देतो. लग्नाच्या मंडपात जेव्हा तिची पाठवणी होते, काळजाच्या तुकड्यात तेव्हा जरूर विभागणी होते. लेक परकधन असते असं जग सारं म्हणतं, पण बापा जग तर तिच्या डोळ्यात समोरलं असतं. शब्दावाचून कळणारं हे काळजाचं नातं आहे. लेक म्हणजे बापाच्या आयुष्याचं सोनं आहे. बाप म्हणजे असा आभाळ जे कधीही बरसत नाही, पण ज्याच्या छायेखाली मुलीला ऊन कधीही लागत नाही. देवालाही पडलेलं एक गोड प्रश्न असावा, बापाच्या काळजात लेकीसाठी एवढा मायेचा झरा कुठून आला असावा. बापाच्या काळजात लेकीसाठी एवढा मायेचा झरा कुठून आला असावा.